आज कालच मी विविध आंदोलने टी व्ही न्यूजद्वारे ऐकली. नीट एक्झामचा पेपर फुटला. आत्तापर्यंत कुठल्याच एक्झामचे कोणतेच पेपर फुटले नव्हते. ही फार दुर्धर कहाणी आहे. आज शैक्षणिक पद्धत, शैक्षणिक मंत्री, देशाचे काही, राज्याचे काय मोहमायापुढे विकले गेलेले आहेत. मोहमायापुढे विकलेले गेले. आज जी शिक्षण पद्धती आहे आणि जी शिक्षण पद्धती येऊ घातली आणि पूर्वीच्या काही जे शैक्षणिक बोर्ड आणि शिक्षण बोर्ड जो संस्था होत्या यांच्यामध्ये कोणी मंत्री ढवळाढवळ करत नव्हते. आज सर्वच राजकीय मंत्री शिक्षण पद्धतीमध्ये ढवळाढवळ करतात, कारण शिक्षण पद्धतीमध्ये भला मोठा पैसा आला, आर्थिक गोष्ट आली, ती का विकासाचे विकासक करतात. भल्या भल्या मोठ्या इंग्रजी शाळा, इंग्रजी कॉलेजेस बांधतात आणि या कॉलेजांच्या परवानगीसाठी भला मोठा एक गठ्ठा पैसा मलिदा या मंत्री महोदयांना मिळतो. म्हणून शिक्षक पद्धतीमध्ये नवीन नवीन बदल हे शिक्षण मंत्री आणत आहेत. आज देशामध्ये पूर्वीच्या काही मोजक्या शाळा होत्या. मराठी शाळा, हिंदी शाळा, अशा काही मोजक्या शाळा होत्या पूर्वी. त्यातून आम्ही शिकलो. कॉन्व्हेंट शाळा नव्हत्या, इंग्रजी शाळा नव्हत्या. ही पद्धत गेल्या 20 वर्षात आली. थोड्या बहुत काशी इंग्रजी शाळा होत्या, कॉन्व्हेंट शाळा होत्या. असं नाही की पूर्ण देशभर इंग्रजी शाळा आणि इंग्रजी माध्यम आणलं असं नाही. मराठी माध्यम होतं, हिंदी माध्यम होतं, उर्दू माध्यम होतं, मद्रास होतं, तामिळनाडू होतं, फॉरेन भाषा होत्या. या सगळ्या मुलं शिकायची आणि शिकतायत. त्यासाठी पूर्ण शिक्षण पद्धतीमध्ये बदलाव आणा असं कुठल्या शिक्षण मंत्र्यांनी अद्यापपर्यंत केलं नव्हतं, जे आज भ्रष्टाचारी माध्यमातून होत आहे. त्यामुळे कुठेतरी एक आता रक्तरंजित क्रांती करण्याची वेळ आली आहे. नुसते भाषा पोस्टिंग, सोशल मीडिया पोस्टिंग, सोशल मीडियावर बोलणं या गोष्टीने क्रांती होत नसते. तर चला उठा राष्ट्रवीर हो, चला उठा राष्ट्रवीर हो. सशक्त व्हा, सशस्त्र व्हा, सशक्त व्हा, सशस्त्र व्हा, सशक्त व्हा, चला उठा राष्ट्रवीर हो, चला उठा राष्ट्रवीर हो. सशक्त व्हा, सशस्त्र व्हा, सशक्त व्हा, सशस्त्र व्हा असे बोलण्याची वेळ आली. आता आपल्याला शस्त्र उठवण्याची वेळ आली. जी शस्त्र आपल्याला आता स्वरक्षणासाठी उतरायचं आहे. आज जो मोदी देशाला उपदेश करतो त्याच्या अपयशाचे सांगतो, इंधन कमी वापरा, विदेश वाऱ्या करू नका, 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, ऑनलाईन काम करा, वर्क फ्रॉम होम करा. ह्या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम आर्थिक चलनावर, आर्थिक उद्योगांवर, सगळ्याच गोष्टीवर होत आहे. जर एक साल जर या गोष्टी केल्या तर आर्थिक दुष्परिणाम काय होतील हे मोदीला अभ्यास कुठे आहे, कारण मोदी शिक्षित नाही, शिकलेला नाही. देशाचे पंतप्रधान नुकतेच होऊन गेलेले मनमोहन सिंग, जे भारताच्या राष्ट्रीय बँकेचे, भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले आहेत, त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नोटावर. ते देशाचे अर्थमंत्री होते, देश संकटात होता. ते देशाचे अर्थमंत्री होते, देश संकटात होता. त्याही संकट परिस्थितीतून देशाला बाहेर काढलं मनमोहन सिंगाने. विद्वान होते आणि ज्यावेळेस ते 10 वर्ष देशाचे पंतप्रधान होते त्यांनी देश एक हाती सक्षम केला, आर्थिक सक्षम केला. त्यांनी देश एक हाती आर्थिक सक्षम केला. पण 2014 आलेल्या बदलानंतर अचानक 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी काही येते. दुसऱ्या टर्मच्या सरकारमध्ये 350 खासदार आले म्हणून देशातील स्थावर मालमत्ता विकल्या काही जातात. नोटबंदीमुळे आम्ही देशामध्ये काळा पैसा आणू अशी घोषणा काय केली जाते, पण काळा पैसा काय येत नाही. पण काळा पैशावाल्यांचा पैसा मात्र सफेद झाला, तो देशाच्या बाहेर पळून गेला. जे पळवणारा त्यांनी अजून देशात नाही आणले. आम्ही दगडाचा देव आणतो,
रामलल्ला काय, हनुमान काय, विठ्ठलाची मूर्ती काय, आम्ही ह्या सगळ्या दगडांच्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. पण प्रत्यक्षात जीवन काढणाऱ्या लोकांना, जिवंत लोकांचा कोण विश्वास करत नाही. आज देशामध्ये ही दुर्धरावस्था आहे की आज चक्रीवादळ येते, ढगफुटी येते, दर पावसाळ्यात, दर उन्हाळ्यात दुष्काळ होतो, सुका दुष्काळ होतो. उन्हाच्या तीव्र अभावामुळे, प्रकाशामुळे, उन्हाच्या तीव्र माऱ्यामुळे जमिनी फाटतात, पीक जळतं, ढगफुटी आला की पिकांचं नुकसान होतं. परंतु शेतकऱ्यांच्या भावना कोणी जाणत नाही. कामगार वर्गाचे कामगार कायदे रद्द केले जातात, पण कामगारांच्या भावने कोणी केलं नाही. कामगारांच्या भावना कोणी जाणत आहे. स्त्री शिक्षणाचे मूल्य ज्या क्रांतिकारी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुलेने जाणलं, ते आज शिक्षणाचे मूल्य कोणी जाणलं जात नाही. उठसूट महिलांवर अन्याय, अत्याचार, बलात्कार होतात, महिलांचे महत्त्व कोणी पाहलं. पूर्वी बायका म्हणजे घरग्रस्ती, उपभोगाची वस्तू. पहिल्या बायका म्हणजे घरग्रस्ती, उपग्रहाच्या वस्तू, भोगाच्या वस्तू, एवढंच पूर्वीच्या काही मांडलं जायचं. परंतु आज शिक्षणाच्या क्रांती ज्या सावित्रीबाई फुले, ज्या महात्मा ज्योतिबा फुले, ज्या सावित्रीबाई फुलेने आणली, ती स्त्री शिक्षण घेऊन आज उद्योगपती क्षेत्रामध्ये पुढे पाऊल करून आली. परंतु आमच्या देशाचे पंतप्रधान अजून आहेत अनाडी, अजून आहेत अशिक्षित. त्यामुळे देशाला लुटला आर्थिक संकटाच्या गर्दीत, आणि त्यामुळे देशाला उपदेश, ही फार धुरंधर अवस्था आहे. त्यामुळे जनतेने विश्वास करा. निवडणुकाद्वारे यांना आता घालवण्याची वेळ आली आहे. येणाऱ्या 3 वर्षामध्ये ज्या निवडणुका होतील, त्या निवडणुकामध्ये मी तुम्हाला सांगतो, मोदीला आणि भारतीय जनता पार्टी RSS सरकारला जे म्हणतात आम्ही 25 वर्ष राजपाट करू, जे म्हणतात आम्ही 25 वर्ष राजपाट करू, परंतु 25 वर्षामध्ये जाण्यापेक्षा आता जे काही 15 वर्ष होतील, पहिले टर्म झाले, दुसरी टर्म झाली, आता तिसरी टर्म चालू आहे. घटक पक्षाबद्दल सरकार स्थापन झाले. आज ही विदारक परिस्थिती आहे की घटक पक्ष पण नाराज आहेत. त्यामुळे मोदीचा पक्ष कधी पण पडू शकतो. आज केंद्रामध्ये 162 खासदार आहेत.